धन्यवाद सर. सवय झाली. कविता सादर करण्यात तुम्ही पुढे विचार मी पण मांडतो. आदरणीय व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवर, त्याचबरोबर माझे प्रिय बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी माझं मस्तक नमून वंदन करतो त्या महान व्यक्तिमत्वांना ज्यांनी या जगाला मानवतेचा, समतेचा आणि शांततेचा मार्ग दाखवला. अख्ख्या जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, ज्याने 2500 वर्षापूर्वी सांगितलं, न जच्चा वसुलो होती न जच्चा होती ब्राह्मण, कमुनो वसुलो होते कमुनो होती ब्राह्मण. माणूस हा जन्माने कुठे जन्म झाला, कोणत्या जातीमध्ये जन्म झाला, कोणत्या घरामध्ये जन्म झाला, यावर त्याचं श्रेष्ठत्व ठरत नाही, तर त्याच्या कर्मावर, त्याच्या कर्तृत्वावर त्याचं श्रेष्ठत्व ठरतं. हा विचार केवळ त्या काळासाठी नव्हे, तो आजही तितकाच जिवंत आणि तितकाच आवश्यक आहे. याच विचारांची परंपरा पुढे घेऊन येणारे सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले, सर्वव्यापी जगतपती, त्याची नकोच मध्यस्थ, जो सर्वव्यापी आहे त्या देवासाठी दुसऱ्याच्या मध्यस्थीची काय गरज आहे, ज्यांनी सर्वव्यापी जगतपतीच्या नावाखाली चालणाऱ्या अन्यायकारक प्रथा, कर्मकांड, बुवाबाजी आणि धर्मांधतेला ठाम विरोध केला आणि खऱ्या अर्थाने समाजाची समतेची ज्योत प्रज्वलित केली, असे महात्मा ज्योतिबा फुले. तसंच आजही क्रांतिकारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, ज्यांच्यामुळे आज महिला या मंचावर उभ्या राहू शकतात, शिक्षण घेऊ शकतात, स्वतःचे अस्तित्व सिद्ध करू शकतात, त्या महान स्त्रीला माझा मानाचा मुजरा. आपल्याला शिकवण देणारे संत कबीर, बडा हुआ तो क्या हुआ, जैसे एक पेड़ खजूर, पंथी को छाया नहीं फलला गया ते दूर. तुमच्या मोठेपणाचा काय उपयोग जर तुमचं ज्ञान, तुमचं अस्तित्व दुसऱ्यांच्या कामी येत नसेल तर तो मोठेपणा निरर्थक आहे. अंधश्रद्धेवर प्रखर प्रहार करणारे संत गाडगे महाराज, जत्रा में खतरा बिठाया तीरथ बनाया पाणी, दुनिया भई दिवानी पैसे की धुलगाणी, असा अंधश्रद्धेवर प्रहार करणारे संत गाडगे महाराज आजही समाजात अंधश्रद्धा आहे. पण प्रश्न असा आहे की आपण विचार करतो का? माझ्या देशाचे रत्न, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे, ज्यांनी जगभरात अगदी रशियामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा जागर केला आणि फकीरासारख्या कादंबरीतून समाजातील वेदना जगासमोर मांडला. आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, ज्यांनी समाजातील वंचित घटकांना संधी दिली आणि समानतेचा पाया मजबूत केला. 18 पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्याचे स्वप्न पाहणारे आणि ते सत्यात उतरवणारे छत्रपती शिवाजी महाराज, कसं जगावं हे शिकवणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि कसं मरावं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज, या सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करतो. आज आपण ज्या महामानवाची जयंती साजरी करत आहोत ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रज्ञासूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, कोरोना काळ आपण सगळ्यांनी अनुभवला. त्या काळामध्ये लोक एकमेकांना स्पर्श करायला घाबरत होते. ही परिस्थिती आपण 2-3 वर्ष सुद्धा सहन करू शकलो नाही. पण विचार करा, अस्पृश्यता ही वेदना आमच्या समाजाने पिढ्यानपिढ्या कशी सहन केली असेल. कोरोनासाठी लस आली, दुसरी लस आली, बूस्टर डोस आला, पण कोरोना पूर्णपणे गेला नाही. पण अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी 14 एप्रिल 1891 रोजी एक अशी लस जन्माला आली. त्या लसीचं नाव आहे भीमराव रामजी आंबेडकर. मी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या आदल्या रात्री सहज विचार करत होतो की बाबांनी आम्हाला काय दिलं, म्हणजे मला काय दिलं. प्रत्येकाने मला काय दिलं हा विचार केला तर उत्तर सापडतो. तर सहज 2 वेळी सुचल्या आणि मी त्या अशा मांडल्या. आवाज थोडा खराब आहे, पण काय लिहिले त्याच्यावर लक्ष द्या. या भीमातर भावा नको गाऊ का गुणगान, या भीमातर भावा नको गाऊ का गुणगान, मला शूद्र जातीतून तुरचित बसवलं त्यानं, मला शूद्र जातीतून तुरचित बसवलं त्यानं. पिढ्यान पिढ्या माझ्या कपल्या तर त्या जंगलानं, पिढ्यान पिढ्या माझ्या कपल्या तर त्या जंगलानं, मला शूद्र जातीतून तुरचित बसवलं त्यानं, मला शूद्र जातीतून तुरचित बसवलं त्यानं. कानात ओतलं शीस देव धावून आला नाही, कानात ओतलं शीस देव धावून आला नाही, उपवास पकडला मीही सामावून गेला नाही, उपवास पकडला मीही सामावून गेला नाही. पण बाबा नर माझ्या पचवून सराप मान, पण बाबा नर माझ्या पचवून सराप मान, मला शूद्र जातीतून
खुर्चीत बसवलं त्यानं मला शुक्र जातीतून खुर्चीत बसवलं त्यानं गळ्यात अडकलं फडक कमरेला लागलं झाडू गळ्यात अडकलं मडक कमरेला लागला झाडू सावकाराची गुरढोर मी रोज लागलो काढू सावकाराची गुरढोर मी रोज लागलो सोडू त्यानं शाळेत शिकून मला शिकवलं रे ज्ञान त्याने शाळेत शिकून मला शिकवलं रे ज्ञान मला शुक्र जातीतून खुर्चीत बसवलं त्यानं मला शुक्र जातीतून खुर्चीत बसवलं त्यानं मीही रडलो असतो माझ्या जुन्याच पिढ्यावानी मीही रडलो असतो माझ्या जुन्याच पिढ्यावानी जल जंगल असून माझं दिलं प्यायला नसतं पाणी जल जंगल असून माझं दिलं प्यायला नसतं पाणी कसं विसरू मी र त्याला झगडून दिलं जान कसं विसरू मी त्याला झगडून मिळवलं जान मला शुक्र जातीतून खुर्चीत बसवलं त्यानं मला शुक्र जातीतून खुर्चीत बसवलं त्यानं या भीमातर भावा नको गाऊ का गुणगान या भीमातर भावा नको गाऊ का गुणगान मला शुक्र जातीतून खुर्चीत बसवलं त्यानं अशा पद्धतीने त्या रात्री मी 13 एप्रिलच्या रात्री कोलकाता होती बाबासाहेबांनी सांगितलेला एक विचार खूप महत्वाचा आहे की रस्त्यावर एखादा पिवळा धातू दिसला पण आपण त्याला लगेच सोनं करत नाहीये त्याला आपण अग्नीमध्ये टाकतो तो विकळून जाईल ते टाकून देतो आणि जे उजळून निघेल ते सोनं म्हणून स्वीकारतो मग आपल्या विचारांबाबत आपण इतके गाफील का आपल्या विचारांना आपल्या तत्वांना सुद्धा आपण मानाच्या आत्म्यात बसलं पाहिजे मित्रांनो आज समाजात द्वेष वाढतो पुतळ्यांची विटंबना होते एकाच्या चुकीला दुसऱ्याच्या चुकीला उत्तर दिलं जातं ही आपली संस्कृती नाही कारण बाबासाहेबांनी 14 तळ्याचा सत्याग्रह करण्याआधी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं होतं ही आहे आपल्या विचारांची परंपरा एकमेकांचा आदर करणारी एकमेकांना जोडणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणाला धर्मात दिसले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणाला धर्मात दिसले कोणाला जातीत दिसले मला तर फक्त कोलंबिया विद्यापीठाच्या यादीत दिसले मला तर फक्त कोलंबिया विद्यापीठाच्या यादीत दिसले मध्यरात्री वाचन करणाऱ्या बाबासाहेबांना विचारलं की तुम्ही कधी झोपणार आता जीवन सरांनी सांगितलं की तुम्ही कधी झोपणार ते म्हणाले माझा समाज पिढ्यानपिढ्या झोपलेला आहे त्याला जर जागा करायचं असेल तर कुणीतरी जागा राहिलं पाहिजे आणि म्हणून मी जागा आहे एक प्रसंग आहे की ते रमाबाई आजारी आहेत जीवन सरांनी सांगितलं त्याप्रमाणे रमाबाई आजारी आहेत पण दुसऱ्या खोलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करत आहेत कशासाठी वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून समाजासाठी ते काम करत त्यांनी दिलेला मंत्र शिका संघटित वा संघर्ष करा यामध्ये पहिला शब्द आहे शिका शिका कारण शिक्षण हेच शस्त्र आहे जर्मनीमध्ये हिटलरच्या लोकांवर अन्याय झाला त्यावेळेस हिटलरने जवळपास 80 लाख लोकांच्या कत्ल केला पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकांवर अन्याय झाला त्यांनी काय केलं त्यांनी पेन उचलले आपल्या समाजातील लोकांना न्याय दिला तसा प्रत्येक समाजातील लोकांना न्याय दिला आहे किती सुंदर वेळ आहे की कोणीतरी लिहिले की कोई चिल्लाकर चला गया कोई चिल्लाकर कोई सीख कर चला गया कोई स्कूल से जिंदगी का सबक सीख कर चला गया एक लड़का स्कूल के बाहर बैठकर इस भारत की तकदीर लिख करके चला गया मित्रांनो अमेरिकेसारखा देश सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांच्या विषयी काय म्हणतात की जर ही व्यक्ती आमच्या देशात जर जन्मणारी असती तर आम्ही त्यांना सूर्य म्हणून संबोधलं असतं